महाबळेश्वर पासून अगदी 27 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं आणि कोयना नदीच्या बॅक वॉटरला असलेलं रिव्हर व्ह्यू ॲग्रो टुरिझम सेंटर इथे आपण भेटायला आलो आहोत आज. सगळ्यात अगोदर मी माझी थोडक्यात ओळख करून देते. नमस्ते, मी प्रतिभा गलांडे मोरे. नमस्कार. मोरेज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मी हार्दिक स्वागत करत आहे. चला तर मग आज रिव्हर व्ह्यू ॲग्रो टुरिझम सेंटरचे मालक ओनर आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. सगळ्यात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया. सर, माझं नाव यशवंत कराळे आहे. मी रिव्हर व्ह्यू ॲग्रो टुरिझम आणि रिव्हर सेंटर तापोळाचा मालक आहे. आमचा याच्यासोबत बोटिंगचा व्यवसाय सुद्धा आहे. विशाल बोट क्लब नावाने तापोळा येथे. आणि गेल्या 10 वर्षापासून आम्ही आमचं ॲग्रो टुरिझम सेंटर सुरू केलेलं आहे वानवली या गावामध्ये तापोळ्याच्या शेजारीच. तर आता ह्या ॲग्रो टुरिझम सेंटर वरती पर्यटकांसाठी आणखी कुठल्या कुठल्या सुविधा आहेत त्याची माहिती आपण थोडक्यात करून घेऊया. चला तर मग पुढे जाऊयात. चला. पर्यटकांना आपण इथं रिसीव्ह करता ना? हा, इथं रिसीव्ह करतो. हे कार पार्किंग आहे. हे कार पार्किंग आहे. इथं गाड्या लावू शकतात आणि बुकिंग हॉल वगैरे बुकिंगसाठी इथं आपल्याला पुढे आहे. आणि सर मग इथे तुम्ही वेलकम ड्रिंक वगैरे अशी वेगळी काही आलेले आपण त्यांना कोकम सरबत वगैरे इथले जे काही लोकल आपले हे आहेत ना, ते त्यांना आपण आलेले वेलकम ड्रिंक म्हणून देतो. ताक म्हणा किंवा कोकम सरबत. आणि इथे 2 रूम दिसतात. हा, हे टेंट आहेत, कॉटेज टेंट आहेत. टोटल 4 कॉटेज टेंट आहेत. आणि ह्या कॉटेजची कॅपॅसिटी किती? आता 4 लोक कम्फर्टेबल राहू शकतात आणि एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे दिलं तर 6 लोक आरामशीर 6 लोक पर कॉटेज राहतात. इथचा बोर्ड पण घ्या वाटलं बाहेरचा. नमस्ते काका, हे किचन आहे आणि आतमध्ये आहे जाऊन वाटलं किचन मधून. ओके, चालेल. हो. अगदी छान स्पेशियस आणि मेन म्हणजे क्लीन हायजीन मेंटेन केलेलं किचन आहे. जेवणासाठी दोन्ही आहेत का? व्हेज नॉन व्हेज दोन्ही देतात. सेपरेट सेक्शन आहे दोन्हींचे. आणि पुढेच आपल्याला दिसतोय तो हा डायनिंग एरिया आहे. इथे तुम्ही चेअरही लावू शकता. चेअर टेबल वगैरे आपल्या 100 लोकांपर्यंत आरामशीर 100 लोकांची जेवणाची सोय आहे. आणि हे ऑफिस आहे. अगदी कोणाला बैठ्या पद्धतीने जरी पाहिजे असलं तरी आम्ही ते आपण तिथे सोय करून देतोय. इथेही पर्यटकांची राहण्याची सोय केली आहे. आपल्या डॉर्मेटरी जे मोठ्या फॅमिली वगैरे असतात, ज्यांना एकत्र वगैरे राहायला आवडतं, मग त्या लोकांना एकदम अफोर्डेबल रेट मध्ये त्यांना डॉर्मेटरी राहतात. आपण आतमध्ये जाऊन पाहू शकतो. ही 16 बेडची डॉर्मेटरी आहे. 16 बेड आहेत. मॅक्झिमम 20-22 लोक राहू शकतात. हो, स्पेशियस आहे, भरपूर जागा आहे. त्याला 2 वॉशरूम वगैरे अटॅच आहेत. आणि पाण्याची आणि लाईट, पाणी 24 तास पाणी आहे. गरम गार दोन्ही पाणी. लाईट पण असते. जनरेटरचं बॅकअप आहे आपल्याकडे. कॉटेज रूम आहेत आपल्या. रिव्हर फेसिंग कॉटेज रूम आहेत. एक रूम आपण आतमध्ये जाऊन बघूया सर. कोणती या कॉटेज रूम आहे. यालाही डबलचे 2-2 बेड आहेत आणि 6 लोकांपर्यंत मॅक्झिमम लोक राहू शकतात. आणि एक्स्ट्रा कोणाची रिक्वायरमेंट असेल एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे देतो आपण आतमध्ये. सर टोटल किती कॉटेजेस आहेत? आपल्या इथं 4 कॉटेज टेंट आहेत. ते नॉन एसी प्रकारातले आहेत. एक डॉर्मेटरी रूम आहे साधारण ती 20 लोकांची. आणि आपल्या 7 कॉटेज रूम आहेत. ते एसी किंवा नॉन एसी अशा दोन्ही प्रकारात त्याचं बुकिंग करता येतं. आणि जर कुठल्या पर्यटकांना टेंट कॅम्पिंग टेंट पाहिजे असेल तरी त्याची वेगळी व्यवस्था आहे. त्याला आम्ही वेगळं असं स्पॉट केलेलं आहे. तिथं टेंट वगैरे लावून त्यांना राहता येतं सगळ्यांना. हा ओपन एरिया कशासाठी? इथं रात्री कॅम्प फायर वगैरे किंवा मुलांना रात्री खेळायला बॅडमिंटन किंवा रात्री बसायला त्यांना बर्थडे वगैरे काय सेलिब्रेट करायचं असलं. आणि आउटडोर गेम्स कुठले? आउटडोर गेम्स मध्ये आपल्याकडे इथं बॅडमिंटन करतो आपण.
क्रिकेट आहे, आपण आर्चरी त्यांना देतो. आणि आपले ग्रामीण खेळ ग्रामीण खेळामध्ये इथे विटी दांडू वगैरे असे खेळ हे करायला देतो आपण त्यांना. किंवा त्यांना असे फिशिंग वगैरे सुद्धा करता येतात. ज्यांना हाऊस फिशिंगलाही आहे जातात. हा अरे फिशिंगची वा. रॉड देतो आपण आणि मग ज्यांना आवड आहे ते फिशिंग सुद्धा करू शकतात. आणि हा स्टेज आहे हा इथे इथं रात्री बसतात किंवा त्यांचे काही जर कार्यक्रम असले अॅनिव्हर्सरी किंवा बर्थडे वगैरे ते साजरे करतात. साजरे करतात. आणि इथून पाहू हा. शकता नदी किती जवळ आहे ती. आपण नदीवर पण जाऊया. हो हो. ते आपलं कॅम्पिंग टेंट साठीचा एरिया आहे खाली. हा टेंट एरिया आहे. कॅम्पिंग टेंट आपण ज्यांना कॅम्पिंग कॅम्पिंगची टेंट आवड आहे त्यांना इथं हे करून देतो आपण. त्यांच्यासाठी इकडे वॉशरूमची वगैरे वेगळी व्यवस्था आहे. सेपरेट अटॅच बाथरूम टॉयलेट सगळं. आणि इथं आपलं हे नदीचं ऍक्सेस आहे, म्हणजे इथून आपण पाण्याकडच्या ऍक्टिव्हिटी करायला जाऊ शकतो. वॉटर ऍक्टिव्हिटी पण. हे एकूण क्षेत्र किती आहे? हे 1.5 एकर आहे. 1.5 एकरामध्ये ॲग्रो टुरिझम 1.5 एकर केले. आणि ॲग्रो आपल्या टुरिझम आहे. शेतामध्ये काय काय लावलंय? शेतामध्ये इथं मोस्टली आम्ही पारंपरिक पिकच घेतो, जसं की भात शेती होते, नाचणी होते किंवा आता नवीन मध्ये आम्ही स्ट्रॉबेरी वगैरे ते पण घ्यायला सुरू केलं. आणि इथे ह्या नदीमध्ये तुम्ही पर्यटकांना पर्यटकांना इथं पाण्यामधले आपण काही ऍक्टिव्हिटीज देतो, जसं की आपण कायाकिंग देतो त्यांना किंवा पॅडल बोटिंग. ओके. किंवा इथं नदीमध्ये आपण पर्यटकांना लाईफ जॅकेट वगैरे देऊन त्याच्याबरोबर आमचा एक ट्रेनर त्यांच्या सोबत असतो. मग आपण त्यांना तिथं कायाकिंग देतो किंवा त्यांना इथं स्विम करता येतं लाईफ जॅकेटचं. स्विमिंग हा स्विमिंग करतो फक्त विथ लाईफ जॅकेट कंपल्सरी. आणि आमचा फिशिंग अलाउड आहे? हा फिशिंग सुद्धा अलाउड. आम्ही फिशिंगचे रॉड वगैरे प्रोव्हाइड करतो. ज्यांना फिशिंग करायची आवड आहे ते इथे फिशिंग सुद्धा करू शकतात किंवा त्यांना जर एक्स्ट्रा बोट हवे असतील दुसऱ्या कुठल्याही तर त्याही आपण इथून प्रोव्हाइड करू शकतो. खालच्या बाजूला नदीचाच एरिया आहे. ओके. आणि इथे लहान मुलांसाठी लहान मुलांना खेळण्यासाठी इथं प्लेइंग एरिया आहे. प्लेइंग एरिया. त्याच्याच खाली आपलं नदीचं पात्र लागतं, कोयना डॅमचं बॅकवॉटरचं. त्यालाच लागून आपल्या ह्या डिलक्स टाईपच्या 4 कॉटेज रूम आहेत. आणखी कॉटेज रूम आहे. ठीक आहे, तुम्हाला रूम दाखवतो. टोटल कॉटेज रूम एकूण टोटल 7 आहेत कॉटेज रूम आपले. ही पण कॉटेज रूम आपण इथून बघूया. हा स्विमिंग पूल. पर्यटकांसाठी आपण स्विमिंग पूल केलेला आहे मोठा असा. एका वेळी अगदी 30-35 लोकांचं म्हणलं तरी स्विमिंगचं इथं होऊ शकतं. त्याच्याबरोबरच आपण आता इथं रेन डान्स सुरू करतोय लवकरच. सुरू करण्याचं कारण काही? रेन डान्स लोकांची मागणी आहे, कारण आता या गरमीच्या दिवसात लोकांना थोडं काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी असावी आणि आणायची आम्हाला झाडांना वगैरे पाणी रोज लागते. तर तेच लोकांचं रेन डान्स झालं की तेच पाणी रिसायकल करून आम्ही झाडांना वगैरे वापरू शकतो. पर्यटक आल्यानंतर त्यांना शिवार फेरी वगैरे? शिवार फेरी म्हणजे आम्ही आता ह्या दिवसामध्ये स्ट्रॉबेरीची शेती इथं फार मोठ्या प्रमाणात असते, तर आम्ही लोकांना स्ट्रॉबेरी गार्डनचं व्हिजिट ते अरेंज करतो. त्यांना तिथेच स्ट्रॉबेरी टेस्ट करता येते पीक स्वतः पल्क करून, आणि त्यांना वाटलं ते ऑर्डरही करू शकतात. शिवाय हे आजूबाजूचे जे काही शेतकरी इथं आहेत, तर त्यांनी जसे कोणाची केळीच्या हे केलेले आहेत किंवा कोण फणस, आता ह्या दिवसात आंबे, इथले लोकल करवंद, मग हे आजूबाजूचे जे छोटे छोटे जे कोण शेतकरी आहेत ते आपल्या इथं कृषी पर्यटन केंद्रावर येऊन ते लोकांना सगळं पुरवतात. तिथं आमच्याकडे चांगला इंद्रायणीचा तांदूळ पिकतो, मग तो त्यांचा इथं चांगला मोठा खप वाढला किंवा इथं आमच्याकडे नाचणी पिकते. म्हणजे सेल्स काउंटर? सेल काउंटरमध्ये ते येतात आणि इथं कस्टमरला दाखवून ते त्यांचं जाताना नाही, ज्यावेळी पर्यटक असतील त्यावेळी स्वतः इथं येतात, त्यांना दाखवतात त्यांचं सॅम्पल, आणि त्यांना लोकांना आवडले की ते त्यांचे पैसे देऊन ते इथून विकत घेतात. त्यामुळे त्यांचंही बरं झालं, त्यांना मार्केट जागेवर अवेलेबल झालं. आता जे म्हणजे दुसऱ्या शहरातून येतात लोक, तर त्यांना माहित नसतं ना शेतामध्ये शेती कशी करायची वगैरे, तर मग तुम्ही त्यांना ऍक्च्युअल फार्म एक्सपिरियन्स देतात? तो देतोच आम्ही. आणि शिवाय आता आमच्याकडे इथं सगळ्यात जास्त भात शेती होते. म्हणजे भात शेती ज्यावेळी आम्ही जी लावणी म्हणतो, भात लागण, त्या सीझन मध्ये येणाऱ्या पर्यटकांना स्वतः जाऊन भात लागणीचा अनुभव घेता येतो. जेवणाची व्यवस्था आम्ही त्यांना तिथंच करतो, बांधावरच जेवण नेऊन तिथे त्यांना द्यायची व्यवस्था करतो, आणि लोकांना खूप मजा येते त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव वगैरे घ्यायला. म्हणजे हळूहळू पर्यटकांना आता ॲग्री टुरिझम म्हणण्याचं काय आहे, आता लोकांना मोठे मोठे जे रिसॉर्ट आहेत हे सगळे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. लोकांना आता ग्रामीण जीवन अनुभवायचं आहे किंवा त्यांना ह्या गोष्टी आवडतात, की आपण एखाद्या गावात जाऊन राहिलोय, तिथलं वातावरण, तिथलं जेवण, तिथली खाद्य संस्कृती, सगळ्या गोष्टी लोकांना आवडतात. आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं हॉटेलचं वगैरे असलं कुठलंही म्हणजे ग्रेव्ही वालं वगैरे काही बनवत नाही.
इथलं लोकल फूड म्हणजे जसं घेवड्याची डाळ आहे आमची, घुटं लोकांना किंवा अशा ज्या काही पारंपरिक किंवा डांगर एक असतं आमच्याकडे, याच गोष्टी आम्ही लोकांना देतो किंवा त्यांना मासे लागले मासे देतो. अशा सगळ्या गोष्टी ग्रामीण जीवनात जे काही आम्ही वापरतो रोजच्या आमच्या नित्य जीवनात, तेच लोकांना खूप आवडते आणि त्याला रिस्पॉन्स चांगला आहे. ओके, बरोबर. आणि पॅकेजेस कसे आहेत? किती दिवसाची टूर असते? पॅकेज 1 म्हणजे दिवस, इथं 2 2 दिवस दिवस? सफिशियंट आहेत. म्हणजे इथं जसं की आमचं कृषी पर्यटन केंद्रावरच्या ऍक्टिव्हिटीज किंवा इथं जवळच बोटिंग क्लब वगैरे आहेत. म्हणजे जसं वासोटा ट्रेक आहे, दत्त मंदिर आहे. मग ते बोटिंग हे या सगळं इथलं मार्केट तापोळा असं सगळं करून 2 दिवस त्यांना अगदी मजेत इथं जाऊ शकतात जाऊ ते. शकतात. हां. आणि किती चार्जेस आहेत साधारण आपलं ₹1500 पर पर्सन पासून स्टार्ट आहे. पर डे? म्हणजे विथ फूड. म्हणजे ते कुठल्या कॅटेगरीची रूम करतात किंवा किती लोकं रूम शेअर करतात बरोबर, त्याच्यावरती त्याच्यावर रेट डिपेंड. बदलत जातात त्यांना. बरोबर. सर, तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला आणि खूप छान माहिती आपल्या केंद्राबद्दल दिली. त्याच्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. तुम्ही आलात आणि इथं आमच्या इथं पर्यटन केंद्राची संपूर्ण माहिती घेतलीत आणि याद्वारे काय ना ही आमची माहिती बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचेल. आणि त्यामुळं मी हो. आपला आभारी आहे. आणि जी लोकं हा व्हिडिओ बघतात आहे, तर आवर्जून महाबळेश्वरला आल्यानंतर नेहमी तर आपण रेस्टॉरंटमध्ये राहतो. नेहमीच असते 3 स्टार, 5 स्टार हॉटेल असतंच ना. पण हा जरा थोडा वेगळा एक्सपिरियन्स. आणि नक्की ह्या कृषी पर्यटन केंद्राला भेट द्या. एकदम ग्रामीण जीवनशैली आपल्याला बरं. अनुभवायला मिळेल. खूप चांगला अनुभव आहे. परत एकदा थँक यू सो मच सर. धन्यवाद.